हाय, गुड मॉर्निंग. कशा सर्व मजेत ना? आज चाललो आहे शेगाव दर्शनासाठी. मामाच्या घरातून निघालेलो आहे. सगळे बसले ऑटो रिक्षामध्ये या ठिकाणी. पप्पा वगैरे पण आले सोबत. निघतो आम्ही. चला भेटू आता डायरेक्ट पुढे. कुठे गेली मम्मा? आरवीची मम्मा हरवली. कुठे हरवली? कुठे मम्मा आरवीची? कुठे? ती बघ तिकडे मम्मा आरवीची. आरवीची मम्मा हरवली. आरवीला भेटली काय? जा पकड. भेटली मम्मा भेटली आरवीला. मम्मा हरवली. लिंबा झाडवा एवढा भारी आहे स्टेशनला, रेल्वे स्टेशनला. शेगावला जाण्यासाठी आलो आम्ही अकोला स्टेशनला. ट्रेन आलेली आहे. आता बसूया शेगावसाठी. स्टेशनला उतरलोय आता. वरती चढत चाललो आम्ही. तर या राईट साईडला आपल्याला जायचं. स्टेशनला उतरलं पाठच्या साईडून. पल्लवी चाललेले. उतरलं ना या साईडला की आपल्याला बस भेटते इथे गजाननच्यासाठी संस्थेत मंदिराकडे जाण्यासाठी. इथे मोठं कचोरी सेंटर आहे बाजूला. त्याच ठिकाणी हे रेल्वेचं पोस्ट आहे. त्याच्या बाजूला ही बघा बस लागलेली आहे. सगळेजण बसतात इथे. तर ताई आणि इथे कशवी वगैरे येत आहे. तर आम्ही बसतो बसमध्ये. पुढे दाखवतो तुम्हाला अजून कसं आणि कुठे जायचं ते. कशवी यांना बसायला जागा मिळाली. आरवीला वगैरे इथे फुल पूर्ण पॅक झालेली आहे. पाठीमागे बंद. बस निघाली आता. चाललं शेगाव. बस निघालेली आहे. त्या साईडला डाव्या बाजूला गेटच्या आधीला पार्किंगची जागा आहे. बाईक्स, कार्स वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने आहे. समोर भक्त निवास क्रमांक 4 दिसते तुम्हाला. त्या ठिकाणी तर गाडी जाईल बस स्टॉपला. सध्या श्री क्षेत्रामध्ये आपण घुसत आहोत त्या बस स्टॉपच्या इथे संकुलमध्ये. आहे परिसर पूर्ण पार्किंग बसचा. उतरता श्रेयश, मम्मी वगैरे उतरलेले आहेत आणि ताई आणि पल्लवी उतरताना इथे. हा श्रीमंदिराचा परिसर आहे पूर्ण श्री गजानन महाराजांचा. इकडे 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 मंदिराकडे. हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. या ठिकाणून आपण आतमध्ये जाणार आहोत आता. खूप दुपारची वेळ आहे. आता आलो इथे. खूप सुंदर आणि असं स्वच्छ परिसर आहे. श्रेयश आणि काश्मीने टिकली लावून घेतलेली आहे. ठीक आहे जन्म. हां 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 त्या आरवीला खेळणी दिसलेली आहेत या परिसरामध्ये. चला पुढे आता. ठिकाणी आता नाश्ता करायला बसलोय. काश्मीर पल्लवी वगैरे. त्याला नको मारू तसा. मस्ती नको करू बेटा. काशवी आरवीने मागवलाय डोसा. केवढा मोठा आहे बाबू. ते गेल्यानंतर व्हिडिओ शूटिंगला अलाउडिंग नाही आहे. मोबाईलच अलाउड नाही ॲक्च्युली. तर आता काय आतमध्ये शूटिंग होणार नाही. हा प्रवेशद्वार आहे मंदिराचा. दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे. सगळेजण बाहेर आलो आम्ही आणि आता बाहेर इथे शॉपिंग थोडीफार करूया. आणि सगळे दुकान आहेत. सुंदर सुंदर वस्तू आहेत सगळ्या. मूर्ती वगैरे. तुला काय पाहिजे? काम घेऊया. त्या ठिकाणी किचन वगैरे कशवीने घेतलेलं आहे. थोडं बर्ड्स वगैरे घेत आहेत.
सगळ्या सुंदर सुंदर वस्तू आहे तिकडे, मूर्ती वगैरे सगळं. चला, एक लिंबू सरबत पिते काय? लिंबू सरबत प्यायला घेतलेला आहे सर्वांनी. निघायचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर जाऊया परत अकोल्याला. तुफान गर्दी आहे सगळीकडे भाविकांची. या ठिकाणी फ्री बस भेटेल आता आपल्याला आतमध्ये जाऊन. बटेगल फोकस. आमचा फोटो नाही आहे, काढा. बाकी तिचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त केक कापत फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर खूप आलेले आहेत. हॅलो, केक केक कापायला. अरे नाही फुटत ते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, बर्थडे डिअर रागेश्री, हॅपी बर्थडे टू यू. अरे खूपच काही दिसते ह्याच्यात. हो मग घरी पोहोचले आता मामाच्या. देवदर्शन वगैरे करून. खूप गर्दी आणि खूप ऊन आहे. इथे ब्लॉग बंद करतो. बाय बाय.